मित्रांनो, यांनी तर यांच्या लाईफमध्ये खूप मोठी रिस्क घेतली, पण तुम्ही आज कमीत कमी रिस्कमध्ये 12 महिने चालणारा प्रोडक्ट एक्सपोर्ट करून चांगला नफा कमवू शकता. म्हणजेच मी बोलतोय सुरणबद्दल. यालाच आपण एलिफंट याम म्हणलं जातं. लक्षात घ्या, सुरण हा आंध्र प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो आणि हा प्रोडक्ट एक्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात भारतामधनं होतो. तर सुरण एक्सपोर्ट करण्याचे पहिले 2 ॲडव्हान्टेज. पहिला म्हणजे 12 महिने हा प्रोडक्ट तुम्ही एक्सपोर्ट करू शकता आणि दुसरा म्हणजे ह्याची शेल्फ लाईफ खूप चांगल्या पद्धतीने आहे. आपण जर डॉक्युमेंटेशन बद्दल बोललं तर यामध्ये अपेडा नावाचा RCMC लागतो, जो तुम्हाला एक्सपोर्ट करायला मदतगार ठरतो. आपण जो काही कंटेनर निवडतोय एक्सपोर्ट करताना 20 फीट कंटेनर निवडा किंवा 40 फीट कंटेनर निवडा. याचा ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्ही ड्राय कंटेनर मध्ये सुरणला एक्सपोर्ट करू शकता. 20 फीट कंटेनर मध्ये लगभग 1500 बॅग सुरणच्या बसतात आणि पर बॅग 9 ते 10 किलोची असते. लक्षात घ्या, सुरण हाच प्रोडक्ट आपण कंटेनर मध्ये स्टफिंग करतो, कंटेनरला सील लावतो आणि हा कंटेनर तयार आहे तुमचा आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाण्यासाठी. अशाच नवनवीन